काल मी व्हिडिओ पोस्ट केला होता, की आमचं जे काही आमच्या आयुष्यात घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या सांगेन. तर म्हणजे आज म्हणजे सुरुवातीलाच एक गोष्ट मला सुरुवातच इथनं करावं लागेल, की आमची ओळख कशी झाली. मी अनुला कसं ओळखायला लागलो काय. पण त्याच्या आधी एक गोष्ट म्हणजे घडलेली एक कालचं एक घटना सांगतो, की ही व्हिडिओ मी ज्यावेळी पोस्ट केला आणि घरी गेलो तर मला माझ्या भावानं आणि मित्रानं एक व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ होता माझ्या सासऱ्याचा म्हणजे अनुच्या वडिलांचा. आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांचं तो व्हिडिओ बघितला आणि मला आश्चर्यच वाटलं, ही काय चालू केलं. मला एवढ्या दिवस म्हणजे त्यांच्याबद्दल मी काही वाईट बोललो नाही आणि आतून अजून बी काही वाईट बोलणार नाही, कारण ते त्यांच्या डोक्यात माझ्याबद्दल द्वेष, राग काय असेल. मी एवढ्या दिवसात त्यांच्या विरोधात एक शब्दही बोललो नाही, कारण मलाही वाटत होतं मुलगी गेली याचं दुःख मनात असेल, त्याच्यामुळे ते तसं करत असतील. पण काल व्हिडिओ बघितल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होते, की ह्याला अटक करा म्हणून. पोलीस स्टेशन, एस पी ऑफिस सगळीकडे ते जाऊन आलेत. ह्याला अटक करा, ह्याच्यावर कारवाई करा. आणि का करा ते आता एफ आय आर तर त्यांनी माझ्या विरोधात ती केस नोंदवली, की गेल्या 1 वर्षापासून मी माझ्या अनुला त्रास देत होतो, मानसिक, शारीरिक छळ केला, असं त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले. आता मला ही म्हणायचं आहे, की मी जर 1 वर्षापासून त्रास करत होतो माझ्या बायकोला, तर तुम्ही त्याच वेळी काय ॲक्शन घेतली नाही आणि तुम्ही पोलीस स्टेशनला का गेला नाही? विरोधात काहीच कसं केलं नाही किंवा मला तरी बोलायला पाहिजे होतं, असं काहीच झालं नाही. उलट तुम्हाला सांगू का, अनुनं कधी ह्यांना फोन केला नाही, कधीही बोलली नाही. मीच फोन करायचो आणि सांगायचो, की अशी अनु चिडचिड करते. स्वभाव होता. मी यांना सांगायचो, माझं ऐकत नाही. तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. मग ती सांगायची, की असं करत जाऊ नको चिडचिड लहान-सहान गोष्टीवरनं. उलट मी त्यांना फोन करायचो आणि याबद्दल सांगायला सांगायचो आणि आणि ह्यांनी आता हा त्रास करत होता वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. तर मी एवढं सांगतो, की त्रास माझा अजिबात नव्हता अनुला. उलट ह्या सगळ्या लोकांचा त्रास तिला होत होता. म्हणजे गेल्यापासनं एकच ह्यांचं बोलणं असायचं, की आमची आबरू घालवली, आमची इज्जत घालवली, आमची मान खाली घालायला लावली आम्हाला. आम्हाला पाहुण्यात, रावळ्यात, माणसात असा हिंडायचो. अ, काय झालं हिंडता येत नाही, ताडमानेनं फिरता येत नाही, असं बऱ्याच गोष्टी ती बोलायची. आणि तुला हे पाऊल उचलण्याआधी तू मेली असती तर बरं झालं असतं. तू मरायला पाहिजे होतं, पण तू असलं पाऊल उचलायचं नव्हतं. या अशा बऱ्याच गोष्टी ही त्यावेळी बोलली. पण माझ्या अनुला मला काय वाटायचं माहिती आहे का, की वर्षानंतर लक्षात येईल, 1-2 वर्षानंतर समजून घेतील, 3 वर्षानंतर समजून घेतील. म्हणजे वेळ लागेल पण समजून घेतील. पण 4 वर्ष गेली, 4.5 वर्ष गेली. म्हणजे आणि तुम्हाला सांगतो शेवटच्या स्टेपमध्ये मला वाटतं, की 8-10 दिवस ही घटना घडायच्या आधी, अनुनं हे पाऊल उचलायच्या आधी एक 8-10 दिवसापूर्वी, की अनुनं तिच्या वडिलाला फोन केला, "पप्पा मी" म्हणजे त्याच्या अगोदरच मला लय वेळा म्हणत होती. म्हणजे कसं असतं, माहेरला जायची लई इच्छा होती तिची. घरी जायचं, भेटायचं सगळ्यांना, गाव, घर हे सगळं बघू वाटत असेल तिला. आणि मग ती बऱ्याच वेळा म्हणायची, पण ह्यांचं असं वागणं त्यामुळं ती कधी तसा प्रयत्नच केला नाही. पण शेवटच्या एक 7-8 दिवसात ही घटना व्हायच्या आधी तिनं काय केलं, वडिलांना फोन केला तिच्या आणि म्हणली, की "पप्पा मी घरी येणार आहे." तर होय म्हणले ते. ती एवढी खुश झाली. होय, बरं म्हणले. मग एवढी खुश झाली आणि लय आनंद आपण असं हे घेऊन जाऊया, ती घेऊन जाऊया. आनंदात एकदम एवढं छान वाटायला लागलं तिला. मला पण बरं वाटलं जरा. म्हणजे बायकोला खुश बघून मला पण आनंद झाला आणि सगळं तिनं आवरलं. मग बरं बोलत-बोलत आपण असं करू, तसं करू, ही नेऊ, ते नेऊ असं बोलायची मला. मग सगळं आवरलं, मला आवरायला लावलं, मी आवरलं आणि मग जाताना, निघताना मग अनुला म्हणलं, "अनु फोन करून सांग की आम्ही निघालोय." अनुनं फोन केला आणि फोन कट केला आणि रडायलाच लागली. मी म्हणलं, "काय झालं अनु?" अन् मग तिनं सांगितलं, की "पप्पा नको म्हणले तर. कोण तर बघल, लोकं बघितल्यावर काय म्हणतील, आमच्या तोंडावर थुकतील." म्हणजे आई काय पप्पा नको म्हणले तर मम्मी अशी म्हणते, की लोकं
आमच्या तोंडावर थुंकतेली, कोण तर बघितल्यावर काय म्हणतेली, आमची इज्जत राहील का? आधीच सगळा असा कुटाणा तुम्ही केला आहे, वगैरे, वगैरे काही गोष्टी त्यांना त्या अनुला बोलली. मग ती रडायला लागली. मग एवढा त्यांचा सगळ्यांचा अनुला राग आला होता. मी म्हणलं, "जाऊ दे अनु." आता तिकडं म्हणजे असं कधी भेटायचं असलं तर इकडे येत होते. पण इच्छा तिच्या मनात होती की तिकडं जायची. पण हे सगळ्या लोकांना घाबरायचे. लोकं काय म्हणतील? पाहुणं काय म्हणतील? कोणी बघितलं तर काय होईल? ह्या सगळ्या गोष्टीला घाबरायचे. मग मला हा प्रश्न पडला की तुमचं एवढंच तिच्यावर प्रेम होतं, तर तुम्ही तिला घरीसुद्धा येऊ दिलं नाही. एवढं म्हणजे एवढं कसं प्रेम म्हणायचं ह्याला का काय म्हणायचं? मला म्हणजे मुलगी म्हणून अनुला घरीसुद्धा येऊ दिलं नाही. म्हणजे एवढं आणि तुम्ही आता मला म्हणजे आता माझ्यावर ब्लेम करताय तुम्ही. शेवटी काय त्रास होता, काय नाही मला चांगलं माहिती आहे. आणि मी त्रास दिलाय का नाही हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे. आणि मी सगळं पुराव्यानिशी सगळं 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 मी आता हे सगळ्यांना मी बोलणारच आहे या विषयावर. आता व्हिडिओ जास्त लांबलाय त्यामुळं मी ही व्हिडिओ इथंच थांबतो आणि उद्यापासून सगळी स्टोरी तुम्हाला सांगायला चालू करू.